नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते। अर्थातच पालघरच्या बातमीनं पालघर नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला 19 जागा मिळालेल्या आहेत। पालघर नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना 13 जागांवर तर भाजपला 6 जागा मिळालेल्या आहेत। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये युतीचा आपण पाहतोय की या ठिकाणी महायुतीला यश मिळताना पाहायला मिळतंय। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विजय राऊत यांच्याकडून। विजय, का अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच या ठिकाणी गडाला पण सिंह गेलाच म्हणावं लागेल, कारण महाआघाडीचे उमेदवार जे आहेत नगराध्यक्षपदाचा उज्ज्वला काळे या ठिकाणी जे आहेत निवडून आलेले आहेत। तर 19 नगरसेवक जे आहेत भाजपा शिवसेनेच्या या ठिकाणी निवडून आले, तर राष्ट्रवादीला 2 जागा ज्या आहेत नगरसेवकाच्या आणि अपक्ष 5 असे 26 जागा ज्या आहेत त्या ठिकाणी निवडणूक होती। आज जागा पूर्णपणे निकाल आलेला आहे, कारण या प्रचारासाठी म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे आले होते, परंतु या ठिकाणी अपयश झालेलं पाहायला मिळते। महत्वाची गोष्ट म्हणजे चेहरा जो आहे हा महत्वाचा आहे, कारण येणारा जे इलेक्शन आहे लोकसभेचं, आता लोकसभेच्या इलेक्शनसाठी शिवसेनेकडे चेहरा नाहीये, त्याची देखील एक वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। कारण अद्याप ही पालघरच्या लोकसभेची जागा जी आहे ती जाहीर केलेली नाहीये, उमेदवार कोण आहे हे देखील सांगण्यात आलेलं नाहीये। कारण मोठ्या प्रमाणात जो आहे कार्यकर्ता जो आहे तो संभ्रमात सापडलेला की उमेदवार कोण असणार आहे किंवा कुठला उमेदवार चेहरा असणार आहे। निश्चित विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। पालघर नगर परिषद निवडणुकीत महायुतीला 19 जागा मिळाल्यात खरा, मात्र गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती पालघरमध्ये। वळूया पुढल्या बातमीकडे। आज अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते अर्ज दाखल करण्याचा। आजचा शेवटचा दिवस असल्या कारणानं नेमके कोण कोण नेते आज अर्ज दाखल करतात या बातमीकडे। लोकसभा निवडणुकीसाठी नितीन गडकरी यांनी नागपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नागपूरच्या संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून कार्यकर्त्यांसह गडकरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले। अर्ज दाखल करण्यापूर्वी गडकरींचं त्यांच्या पत्नीनं औक्षण केलंय आणि यानंतर भाजप कार्यकर्त्यांसह ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज दाखल करण्याकरता गेले। यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतरही नेते उपस्थित होते। तर काँग्रेसकडून नाना पटोलेंनी देखील शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नागपूर शहराचा तथाकथित विकास हाच आपल्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल असं पटोले म्हणतात। जे आज एवढ्या मोठ्या संख्येने माझा फॉर्म भरायच्या वेळी उपस्थित आहे, एक प्रकारे माझा विजय मागच्या वेळेपेक्षाही जास्त मोठ्या मार्जिननी होईल असा मला विश्वास आहे। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि NDAला प्रचंड बहुमत मिळेल आणि मागच्या वेळेपेक्षाही जास्त जागांवर आम्ही विजयी होऊ असा मला विश्वास आहे। ज्या जनतेने जात पंथ धर्म भाषा पार्टी याचा विचार न करता सगळ्यांनी मला आज एवढं मोठं जनसमर्थन दिलं, त्या सर्व जनतेचे मी हात जोडून आभार मानतो आणि त्यांना विश्वास देतो की तुम्ही माझ्याबद्दल ज्या आशा अपेक्षा आणि आकांक्षा ठेवल्या आहेत त्या मी जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन असा विश्वास देतो। आदरणीय नितीनजी गडकरी यांनी नागपूरवरनं लोकसभेचा फॉर्म भरलाय आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये एक नवीन रेकॉर्ड नितीनजी तयार करतील आणि प्रचंड मताने नितीनजी या ठिकाणी निवडून येतील। देशात मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला 45 जागा मिळतील हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। नितीन गडकरी हे कुटुंब वत्सल आणि धार्मिक समजले जातात आणि याचवेळी नितीन गडकरी हे जेव्हा अर्ज दाखल करण्याकरता म्हणून गेलेले होते आणि त्यावेळी त्यांच्या पत्नीनं त्यांचं औक्षण सुद्धा केलं। याच दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नीशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। कांचनताई गडकरी या आलेल्या आहे आणि या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकारी नेते उपस्थित आहे। ताई, काय या ठिकाणी तुम्ही औक्षण केलं सकाळी, काय भावना आहे तुमच्या आणि काय मागितलं तुम्ही देवाकडे?
नाही, देवाकडे काही मागितलं नाही, पण साहेबांची जी निवडणूक आहे, साहेब निवडून आहे तर पक्कच आहे, पण निर्विघ्नपणे पार पाडो आणि पूर्ण देशामध्ये सगळ्यांनी मतदानाला बाहेर पडलं पाहिजे मतदारांनी आणि आपला हक्क बजावला पाहिजे, हे देवाला मागितलं मी. आपण पाहू शकतो या ठिकाणी भाजपच्या वतीनं शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे आणि आमदार, खासदार, मंडळाचे अध्यक्ष आणि यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हे आवर्जून या शक्ती प्रदर्शनामध्ये उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीनं आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते आणि शिवसेनेच्या जे उमेदवार रामटेक लोकसभा मतदारसंघातून आहे आणि कृपाल तुमाने यांच्यासाठी सुद्धा आदित्य ठाकरे हे खास करून या ठिकाणी आलेले आहे. त्यामुळे संपूर्ण या परिसरामध्ये शक्ती प्रदर्शन जे आहे ते आयोजित करण्यात आलं आणि या शक्ती प्रदर्शनामध्ये च्या माध्यमातून उमेदवारी अर्ज जो आहे तो भरण्यात आलेला आहे. यानंतर बातमी सोलापूरची आहे. सोलापूर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर गुरु जय सिद्धेश्वर स्वामी हे भाजपकडून तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सगळेच उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता निघालेले आहेत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी देखील आपला अर्ज दाखल केलाय. सोलापुरातील 4 हुतात्मा पुतळ्यापासून ते आपली पदयात्रा काढताना दिसले, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज भरण्याकरता प्रचंड शक्ती प्रदर्शन केलंय. हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते अर्ज दाखल करताना रॅलीत सहभागी झाल्याचं दिसत आहे. एकूणच याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी आहेत अद्वैत मेहता यांच्याकडे. सुरुवातीला आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. सोलापूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. आता या क्षणी सोलापूरमध्ये कसं शक्ती प्रदर्शन सुरू आहे, काय माहिती मिळते? लागवी सुशीलकुमार शिंदे यांनी काही वेळापूर्वी अर्ज भरला आणि प्रकाश आंबेडकर आता अर्ज भरायला पोहोचलेले आहेत आणि अक्षरशः हजारोंच्या संख्येने त्यांचे पाठीराखे जे आहेत ते इथं जमा झालेले आहेत. प्रचंड गर्दी आणि पाठीराख्याचा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतोय आणि प्रकाश आंबेडकर आता काही वेळामध्ये अर्ज भरतील. सुशीलकुमार शिंदे यांनी सकाळी अर्ज भरलेला आहे आणि राघवेंद्र स्वामी जे सिद्धेश्वर स्वामी आहेत ते दुपारी अर्ज भरतील. अत्यंत प्रतिष्ठेची अशी लढत आहे आणि प्रकाश आंबेडकर यांचा जो फॅक्टर आहे तो अत्यंत सोलापुरामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण बघितलं सोलापुरामध्ये सर्वच म्हणजे सुशीलकुमार शिंदे किंवा आंबेडकर यांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करून हा अर्ज भरलेला आहे. आत्ता मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आहे आणि तिथं मोठ्या संख्येने युवक असतील, महिला असतील, हे सगळेजण जय भीमच्या घोषणा देत जमा झालेले आहेत. आता आपण पाहतोय की आतमध्ये गेलेले आहेत आंबेडकर अर्ज भरायला आणि त्यांचे जे पाठीराखे आहेत ते इकडं बाहेर त्यांच्या घोषणा देत आहेत आणि याच्यानंतर आता जे भाजपचे उमेदवार आहेत सिद्धेश्वर स्वामी हे अर्ज भरायला येतील. अत्यंत लक्षवेधी रंगतदार अशी लढत असणार आहे. सोलापूरची निवडणूक ही यावेळी अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे. निश्चित सोलापूरची निवडणूक या क्षणी या वर्षी किंबहुना अत्यंत लक्षणीय आणि चुरशीची ठरणार आहे. पण सगळ्यांचं लक्ष अद्वैत उपराजधानीकडे सुद्धा लागलेलं आहे. नागपूरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, कारण रोडकरी पुलकरी असणाऱ्या गडकरींनी अर्ज दाखल केल्याचं पाहायला मिळत आहे. काय माहिती मिळतेय महेंद्र मुधोळकर? लागवी आपण पाहू शकतो नागपूरमध्ये उपराजधानी आहे नागपूर आणि नागपूरमध्ये ही या ठिकाणी गर्दी जी आहे ही दिसते आहे आणि काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहू शकतो शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि या शक्ती प्रदर्शनामध्ये नाना पटोले यांनी उमेदवारी अर्ज आधी भरला आणि उमेदवारी अर्ज आधी भरल्यानंतर या ठिकाणी शक्ती प्रदर्शनासाठी ते आलेले आहे. विधान भवन परिसरामध्ये आपण आता आहोत. ही रॅली जी आहे ही रॅली पुढे निघाली आता आणि नितीन गडकरींनी जसं शक्ती प्रदर्शन केलं तसंच काहीचं शक्ती प्रदर्शन हे काँग्रेसच्या वतीनं केलं जात आहे. मी गर्दी दाखवतो तुम्हाला. नागपूर महानगरपालिकेच्या समोरपर्यंत आता ही रॅली जी आहे ही निघाली आहे आणि नाना पटोले ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवरती टीका करत थेट आव्हान देत भाजपचा राजीनामा दिला आणि ते नागपूरहून लढायला तयार झाले जे भंडारा गोंदियाचे आहे. आणि दुसरीकडे नितीन गडकरी जे रोडकरी, ब्रिजमोहन आणि पुलकरी यांना म्हणून संबोधलं जातं, जवळपास लाखो कोटी रुपयांची कामं त्यांनी केली आहे. त्यामुळे या दोन उमेदवारांमध्ये हा सामना आहे
त्यामुळे रॅली आपण पाहू शकतो ही जवळपास 1 किलोमीटरची रॅली आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून नागरिक या ठिकाणी जे नाना पटोलेंसोबत आहे त्यांनी समर्थन देण्यासाठी ते सहभागी झालेले आहे। त्यामुळे ही रॅली आता महानगरपालिकेपासून या परिसरामध्ये सेंट जोसेफ कॉन्व्हेंटच्या ग्राउंडपर्यंत जाते आणि या रॅलीला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला। त्यामुळे गटातटामध्ये विखुरलेली काँग्रेस ही एकत्र करण्याचा प्रयत्न नाना पटोले यांनी केला आहे आणि सर्व गट तट या ठिकाणी एकत्र आलेले आहे। त्यामुळे रॅलीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की नागपूर महानगरपालिकेच्या समोर ही रॅली आली आहे आणि सगळे गट तट एकत्र आले आहे। निश्चित प्रवीण, त्यामुळे इथं या ठिकाणी उपराजधानीमध्ये मात्र दुहेरी लढत आणि काटेकी टक्कर पाहायला मिळेल असंच म्हणायला हवं। अद्वैत आणि प्रवीण दोघांचाही धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। आज लोकसभेच्या उमेदवारीचे अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे आणि आज सर्वत्र दिग्गज आपापले अर्ज सोलापुरात सुद्धा दाखल करताना पाहायला मिळतात। सोलापूरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा अर्ज दाखल करण्याकरता या ठिकाणी सुरुवात केल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय।